नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा रूममध्ये येते आणि रमाचे कानातलं हे खाली पडलेले असते, तर ते कानातलं उचलून ती हातामध्ये घेते आणि अक्षय हे एअरिंग कुणाची आहे असे विचारते. तर लगेच अक्षय तर घाबरतो, परंतु अक्षयच्या लक्षात येते तेव्हा अक्षय लगेच रेवाला सांगतो की आपल्या अगोदर रूममध्ये जे गेस्ट राहण्यासाठी आले असतील बहुतेक त्यांचे पडले असावे, कारण हे बघ येथील पिलोसुद्धा तसेच आहे आणि जेवण वगैरे जो काही पसारा तो अगदी तसाच पडलेला आहे. नक्की त्या वेटर आणि मॅनेजरने ही रूम बघितलेली नसेल म्हणून ती आवरायची राहिली असेल. तेव्हा रेवा म्हणते की चल आपण मग मॅनेजरला कंप्लेंट करूया की रूम तशीच आहे म्हणून. अक्षय म्हणतो की हो नक्की, आणि रेवा चल तुझ्या रूममध्ये जाऊयात. रेवा म्हणते की हो चल मग. तर अक्षय म्हणतो की थांब मी बॅग ठेवतो. तेव्हा अक्षय कपाटाचा दरवाजा उघडतो आणि रमाच्या हातामध्ये ते कानातलं देऊन अक्षय रेवा बरोबर तिच्या रूममध्ये जातो. तर रमा ही कपाटामधून खाली उतरते. जान्हवी आणि आनंद रेवाच्याच रूममध्ये असतात. तर जान्हवी विचारते की आलात का तुम्ही. तेव्हा रेवा म्हणते की मी तुम्हाला सांगितले होते ना अक्षय नक्की येईल म्हणून. तेव्हा जान्हवी म्हणते की चला आता आपण खेळण्यासाठी सुरुवात करूया. तर रेवा म्हणते की नाही नको, कारण आम्हाला आता जरा प्रायव्हेट बोलायचे, तेव्हा तुम्ही तुमच्या रूममध्ये आराम करण्यासाठी गेले तरी चालतील. अक्षय म्हणतो की काय रेवा असे काय बोलते, बाळावर काय संस्कार होतील आणि आपल्या माणसाशी असे बोलायचे असते का. तेव्हा तुझं म्हणणं सुद्धा बरोबर आहे. दादा वहिनी आता प्रवास केल्यामुळे दमले असतील, त्यामुळे ते सुद्धा त्यांच्या रूममध्ये आराम करण्यासाठी जातील आणि तसंही आपल्याला प्रायव्हेट काहीतरी बोलायचेच आहे. आनंद आणि जान्हवी मात्र त्या दोघांकडेच बघत असतात. आनंद म्हणतो की जानू चल, आणि ते दोघे आपल्या रूममध्ये निघून येतात. तर रेवा लगेच अक्षय जवळ येते. अक्षय म्हणतो की काय करते तू हे. रेवा म्हणते की मी आपल्यासाठी जो काही विकेट प्लॅन केला होता आणि त्यामुळे आता आपण आपला एन्जॉय करूयात. जान्हवी आणि आनंददादा तर आलेलेच आहे, त्यामुळे त्यांना त्यांचा एन्जॉय करून देत. अक्षय म्हणतो की नेमकं काय. तर रेवा म्हणते की आपण स्विमिंग पूलमध्ये जाऊया मस्त आणि एकमेकांसोबत स्विमिंग करूयात. तेव्हा अक्षय सुद्धा म्हणतो की हो मला सुद्धा रिलॅक्स होण्याची खूप गरज आहे आणि स्विमिंग पूल मग चल जाऊयात डन. रेवा लगेच म्हणते की हो मी तयारच होते. अक्षय मुद्दाम आळस देण्याचा प्रयत्न करतो. तर रेवा म्हणते की अरे काय झाले. अक्षय म्हणतो की काही नाही, रिलॅक्स होण्याची खूप गरज आहे. त्यानंतर इकडे आनंद आणि जान्हवी रमाला सांगत असतात की तुझा लुक आता तुला बदलावे लागेल, ह्या 2 वेण्या नक्की सर्व काही, नाहीतर तू जर अशी फिरली तर ती रेवा नक्की तुला ओळखेल. रमा म्हणते की याचा तर मी विचारच केला नव्हता, मग आता मी तयार कसे होऊ शकते. तर जान्हवी म्हणते की अगं मी आहे ना, मी कशाला आले तुला गाईड करण्यासाठीच आणि त्या रेवाचा बेबी मून हा खराब करण्यासाठी. तेव्हा इकडे रेवा ही आपली बॅग घेते आणि त्यातून तो स्विमिंग कॉस्ट्यूम काढण्यासाठी ती बॅग उचकते आणि त्यामध्ये मात्र तो नसतो. तेव्हा अक्षय तर मात्र रेवाकडे बघतच असतो. रेवा टेन्शनमध्ये येते आणि माझा स्विमिंग कॉस्ट्यूम कुठे गेला असेल म्हणून विचारते. तर अक्षय म्हणतो की काय ग काय झाले. रेवाच्या लक्षात येते की आरतीनेच नक्की बॅगमधून तो काढला असणार. तेव्हा अक्षय विचारतो की काय ग काय झाले आरती वहिनीचं. तेव्हा रेवा म्हणते की नक्कीच तिने बॅगमधून माझ्या स्विमिंग कॉस्ट्यूम हा काढून घेतला असेल. तर अक्षय मनात खुश होतो आणि थँक्यू आरती वहिनी, निदान ही बया माझ्यासमोर ते कपडे तरी घालून येणार नाही. तेव्हा ही अक्षयला म्हणते की तू डायरेक्ट मला स्विमिंग पूलवरच भेट. तर रेवा रूममध्ये निघून जाते. अक्षयला तर आनंद होतो आणि तो स्विमिंग पूलवर येतो. तर रमा ही मस्त अशा मॉडर्न कपड्यामध्ये तेथे असते. तिने मात्र आपला पूर्णपणे लुक बदलवलेला असतो. अक्षय मात्र आपल्या रमाला ओळखतो आणि तो खुर्ची घेऊन रमासमोर बसतो. स्वर्गातून आला की काय असं विचारतो आणि काहीतरी इंग्लिशमध्ये बोलत असतो. तेव्हा रमा म्हणते की नो इंग्लिश, नो इंडियन भाषा, ओनली आईश. तेव्हा अक्षय म्हणतो की आईश काय, आईश वगैरे काही येत नाही मला. तेव्हा रमा आपल्या डोळ्यांनी इशारा करून आईच असे दाखवते. तेव्हा अक्षयच्या लक्षात येते म्हणजे डोळ्यांची भाषा का, आणि बघू बरं तुमचे डोळे नेमकं काय सांगतात. तेव्हा अक्षय रमाच्या डोळ्यात बघू लागतो आणि डोळ्यात डोळे घालून अक्षय म्हणतो की ॲक्च्युली ते डोळे मला बोलवतात म्हणून. रमा आणि अक्षय रोमॅन्टिक होऊन एकमेकांकडे बघू लागतात. तर रमा म्हणते की जान्हवीताईंनी हे काय केले माझे, आणि तेवढ्यात रेवा ही तयार होऊन येते. तर अक्षयला समोर रेवाकडे बघून धक्काच बसतो. तर अक्षय खूप घाबरतो आणि हडळ आली, ती खूप चिडलेली दिसते, मला तिच्याकडे जावे लागेल आणि रमा तू खरंच खूप सुंदर दिसते असे बोलून अक्षय धावतच रेवाजवळ येतो.
रेवाचे लक्ष मात्र तिकडेच आहे. अक्षय म्हणतो की आलीस का तू, आणि ह्या कपड्यामध्ये खरंच खूप सुंदर दिसते असे मुद्दा म्हणतो. तेव्हा रेवा पुन्हा विचारते की ती कोण आहे, तर रमा आपल्या हॅट ठेवून तशीच तेथे ती झोपली जाते. अक्षय म्हणतो की अगं स्पॅनिशची मुलगी आहे आणि आत्ता नुकतीच ओळख झाली, गप्पा करत होतो. रेवा म्हणते की अच्छा, म्हणजे फिरण्यासाठी माझ्याबरोबर आला आणि गप्पा मात्र दुसऱ्या मुलीबरोबर मारतो. तेव्हा अक्षय रेवाला मुद्दा म्हणतो की लॉजिकली मी रमाचा नवरा आहे, तरी सुद्धा मी तुझ्याबरोबर फिरण्यासाठी आलो आणि तुला वाटते की माझ्याबरोबर राहावे, तुझं हे सुद्धा चुकीचं आहे. तेव्हा रेवा म्हणते की काय. अक्षय म्हणतो की अगं गंमत केली तुझी, आणि खरंच तू सुद्धा किती सुंदर दिसते या कपड्यामध्ये, आणि तू तर स्विमिंग करणार होती, मग तुझे ते छोटे छोटे कपडे कुठे आहेत, इतके मोठे कपडे का घातले तू. रमा मात्र हे सर्व चोरून बघून तिला खूप हसू येत असते. तेव्हा लाडामध्ये रेवा म्हणते की अरे मला स्विमिंग कॅशूट घालायचा होता, परंतु मी खूप शोधला, तो बॅगमध्ये सापडलाच नाही. अक्षयच्या हाताला धरून चल ना, आपण दुसरीकडे फिरायला जाऊयात असे म्हणते. पुन्हा थांबते आणि अक्षयला विचारते की ती मुलगी माझ्यापेक्षा पण सुंदर आहे का. अक्षय म्हणतो की अगं तिचे सोड, परंतु तू तर खूपच सुंदर ब्युटिफुल दिसते. रेवा मात्र खूपच लाजत असते. तेव्हा रेवा म्हणते की चल आता आपण मस्त असे गप्पा करत स्विमिंग करूयात. तर लगेच अक्षय आपली पॅन्ट वरच करत असतो. तेवढ्यात जान्हवी येते आणि रेवा ही पाण्यात उतरणार, तर लगेच तिला पाण्यामध्ये ढकलून देते. तर रेवा जोरात पाण्यात जाऊन पडते आणि किंचाळू लागते. तर आनंद म्हणतो की जान्हवी तू हे असे काय केले. तेव्हा रेवा म्हणते की जान्हवी काय ग, असे कसे वागणे, आणि आम्हाला थोडीशी प्रायव्हसी हवी होती आणि तुम्ही येथे सुद्धा आलात का. तेव्हा जान्हवी म्हणते की अगं तू तर म्हटली होती की आम्ही रूममध्ये थांबणार आणि महत्त्वाचे बोलायचे, म्हणून आम्ही स्विमिंग पूलवर फिरण्यासाठी आलो होतो. आम्हाला माहिती असते की तुम्ही सुद्धा इकडे पूलवर येणार, मग आम्ही नसतो आलो. तेव्हा मात्र रमा उठून हे सर्व बघते आणि पुन्हा हॅट आपल्या डोक्या तोंडावर घेते आणि पडून हे सर्व ऐकत असते. तर रेवा ही खूप जान्हवीवर भडकते आणि तुला माहिती आहे ना जान्हवी, मी प्रेग्नेंट आहे, तरी सुद्धा माझ्याशी तू अशी वागली. जान्हवी म्हणत असते की अगं खरंच माझ्या लक्षातच आले नाही, आणि मुद्दा म्हणते की रेवा तू प्रेग्नेंट आहे, तुला कळत नाही का पाण्यामध्ये काय करते, सर्दी वगैरे होईल, आता लगेच पाण्याच्या बाहेर ये, मी तुला सांगितले होते की रूममध्ये बसूनच राहा. तेव्हा रेवा ही अक्षयच्या आवाज देते आणि अक्षय प्लीज मला वरती येण्यासाठी हात दे, म्हणून अक्षय अक्षय म्हणत असते. तर अक्षय आपल्या हातातील जे जॉकेट काढलेले असते तर ते रेवाकडे तिला हातात धरत म्हणत असतो की घे घे. जान्हवी म्हणते की अरे अक्षय असा काय करतो, हात दे तिला वरती येण्यासाठी. रेवा म्हणते की अक्षय असा काय करतो, परंतु अक्षय म्हणतो की नाही. तेव्हा आनंद म्हणतो की अरे तिला हात दे वरती येण्यासाठी, ती काही मासा वगैरे आहे का चिटकेल म्हणून तुझ्या अंगाला. तेव्हा अक्षय म्हणतो की जर मी तिला माझा हात दिला तर ती मला सुद्धा पाण्यामध्ये म्हणजे ढकलून घेईल. रेवा जोरात ओरडत असते की अक्षय मला हात दे, परंतु अक्षय मात्र काही हात देत नसतो आणि रेवाला तो समोर शर्ट दाखवत असतो आणि रेवा वरती येते. तिला मात्र खूप थंडी वाजत असते. तर अक्षय मुद्दाम ते जॉकेट आपल्या अंगामध्ये घालत रेवा तुला थंडी वाजते का, मला तर खूपच थंडी वाजते बाबा. तर जान्हवी म्हणते की अरे असे काय करतो, ते जॉकेट तिला घालण्यासाठी दे, तिला थंडी वाजत असेल. तेव्हा अक्षय ते जॉकेट रेवाच्या अंगावर घालतो. जान्हवी आणि आनंदला मात्र रेवाची ती गंमत बघून खूपच हसू येत असते आणि रमाला सुद्धा. त्यावर जान्हवी ही रेवाला सांगते की आता तुला खूप थंडी वाजत असेल, त्यामुळे तू रूममध्ये जा आणि चेंज करून ये. रेवा म्हणते की हो मी नक्की चेंज करून बाहेर येते. रेवाचा अवतार मात्र खूप असा बेकार झालेला असतो. तर अक्षयला हसू येते आणि रेवा तू म्हणजे त्याच्यापेक्षा सुद्धा खूप सुंदर दिसते, थांब मी तुझा मोबाईलमध्ये एक फोटो काढतो. तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय काय बोलतोस, आणि अक्षय लगेच रेवाचा मोबाईलमध्ये फोटो काढून घेतो. तेव्हा अक्षय तो फोटो जान्हवीला दाखवून म्हणतो की खरंच किती सुंदर निघला. जान्हवी म्हणते की हो, आणि रेवा जा रूममध्ये चेंज करून घे. रेवा मात्र भयंकर जान्हवीवर चिडते, तू का आली असेल इकडे. तेव्हा रेवा म्हणते की अक्षय तू सुद्धा माझ्यासोबत रूममध्ये चल. अक्षय म्हणतो की अगं माझं लग्न झालेलं आहे आणि ते दादा वहिनी त्यांच्यासमोर असे वागता येईन का आपल्याला, तू जा आणि चेंज करून ये. रमा मात्र हे सर्व बघून खूपच खुश होते आणि अक्षयवर तर जास्तच. रेवा रूममध्ये निघून जाते. तर जान्हवी आनंद आणि अक्षय खूपच हसतात आणि रमाकडे धावतच येतात. जान्हवी म्हणते की रमा सुद्धा येतेच आहे आणि अक्षय रेवाचा तो हडळीसारखा मोबाईलमध्ये फोटो दाखवतो आणि कशी हडळीसारखी दिसते म्हणून सर्वजण पुन्हा खूप खुश होऊन हसतात.
जान्हवी लगेच रमाला म्हणते की जान्हवी म्हणतात मला आणि मला थँक्यू म्हण बरं का रमा. रमा लगेच थँक्यू बोलते. तर अक्षय म्हणतो की चल आता आपण दोघे पाण्यामध्ये जाऊयात. रमा म्हणते की नाही मला भीती वाटते. जान्हवी म्हणते की अगं तुला पावसात भिजायला आवडते ना, मग तसेच आहे. रमा म्हणते की जान्हवी ताई अहो पावसात भिजणे वेगळे आणि पाण्यात राहणे वेगळे, मला घाबरायला होते, मी नाही उतरणार. तर आनंद म्हणतो की रमे माझा भाऊ हा स्विमिंग चॅम्पियन आहे, तू बुडली वगैरे तर तो नक्की तुला बाहेर काढेल. रमा म्हणते की नाही ते खोल आहे, मी नाही जाऊ शकत. जान्हवी म्हणते की अगं जा, तुम्हाला इतका एकांतात चान्स मिळतो, जरा काही एन्जॉय करा. रमा म्हणते की एकतर मला या ड्रेसमध्ये वेड्यासारखे झाले, मग मी पाण्यात कुठे उतरू. तर अक्षय म्हणतो की नाही तिला नका आग्रह करू आणि रमा आपण निदान पाण्यामध्ये पाय म्हणजे सोडून तरी बसूयात. रमा म्हणते की हो, आणि जर ती रेवा आली तर. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं ती तासभर काही येणार नाही. तेव्हा रमा ही हाताला धरते आणि ते दोघं पाण्यामध्ये पाय बुडून मस्त असे एकमेकांच्या भेटीत येऊन गप्पा करत असतात. तेव्हा जान्हवी आणि आनंद मात्र काही कमी नसतात आणि रमा आणि अक्षयला एकत्र येण्यासाठी मुद्दाम ते मागून त्यांना ढकलून देतात. तर ते दोघे पाण्यात पडतात. रमा ही आपल्या अक्षयच्या मिठीत आलेली असते आणि मस्त असा एकमेकांबरोबर स्विमिंगमध्ये पोहण्याचा आनंद ते घेत असतात, अगदी रोमांटिक होऊन. आणि अगदी कडेला येऊन रमा आणि अक्षय एकमेकांबरोबर खूप रोमांटिक होऊन हे आनंद घेत असतात. आणि तेवढ्यात रेवा ही तयार होऊन मोबाईलमध्ये बघत येतच असते. जान्हवीचे मात्र रेवाकडे लक्ष जाते आणि ती आनंदला म्हणते की रेवा आली. तेव्हा मात्र ते एक काहीतरी शक्कल लढवतात आणि रमा आणि अक्षयला ती समोर बघते की काय ते पाहण्यासाठी. आता पुढे काय होणार तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय हा रूममध्ये आलेला असतो आणि रेवा त्याच्यासोबत. तर रेवा ही अक्षयला म्हणत असते मला मान्य आहे की अक्षय मी आयुष्यामध्ये खूप चुका केल्या, त्याचं मला गिल्टसुद्धा वाटते की आठव तो काळ की ज्या काळामध्ये तू माझ्यावर खूप प्रेम करायचा, तो काळ पुन्हा आठव आणि तो काळ मला पुन्हा अनुभवायचा आणि आज तू माझ्याबरोबर डेटवर येशील का त्यासाठी. तेव्हा रमा ही सुद्धा तयार झालेली असते आणि अक्षय रमाला सुद्धा म्हणत असतो की मी चाललोय तिच्याबरोबर, पण प्लीज तू तेथेच थांब कारण ती सर्व काही सांगून जाईल. तेव्हा रमा म्हणते की ती आहे तशीच तुम्हाला आवडते आणि तिचं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुमचं सुद्धा, या मुद्द्यापर्यंत तुम्हाला तिला आणायचे आणि तेव्हा मी तुमचा सर्व व्हिडिओ हा मोबाईलमध्ये काढण्यासाठी तयारच राहते. तेव्हा आता रेवाचा हा प्लॅन आणि रेवा जे काही सत्य बोलणार असते ते रमा आणि अक्षयने ठरवलेले असते की बाहेर काढायचे. तर अक्षय बाहेर निघून जातो. तेव्हा रमा ही हात जोडून देवा जे काही आहे ते सर्व आजच खरे कळून दे म्हणून देवाला नमस्कार करते. तर पुढे काय होणार आता हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.